नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 मापाचा ब्लाउज आहे तो अगदी सोप्या पद्धतीने कसा स्टिच करायचा हे बघणार आहोत. तर अगदी हळूवारपणे मी शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगत असते. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला त्याच्यातल्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ब्लाउज शिलाई करताना ते समजणार नाही. तर इथे बघा आपण ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करूया. तर इथे बघा साइड पार्ट आणि कटोरी आपण अगोदर मेन फॅब्रिक वरती उलट बाजूवरती ठेवून घेऊया. ठीक आहे? उलट बाजूवरती ठेवायचं आहे. तर कटोरी मी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे मेन फॅब्रिकची आणि त्याच्यावरती अस्तरची कटोरी ठेवून घेतली आणि व्यवस्थित पिनअप करून आता आपण त्याच्या कडेकडेने टिप मारून घेऊया. तर मैत्रिणींनो 34 साईजचा हा ब्लाउज मी तुम्हाला स्टिच करून दाखवत आहे. याचं मापाच्या ब्लाउजवरून परफेक्ट मापे घेऊन त्याचं पेपर कटिंग कसं करायचं हे संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघत चला, कारण की 34 मापाचा हा ब्लाउज आहे तो मी अगदी संपूर्ण पहिल्यापासून सुरुवातीपासून मी सांगितलेला आहे. मापे कशी घ्यायची, पेपर कटिंग कसं करायचं केलेल्या मापावरती. आणि आता त्याच मापावरती आपण हा ब्लाउज आहे तो स्टिच करून मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे बघा साइड पार्टला पण मी कडेकडेने टिप मारून घेतली. तर ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची याचा सेपरेट व्हिडिओ आहे आणि त्याच मापावरून 34 साईजचं मी कटिंग करून दाखवलेलं आहे पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने. ते दोन्हीही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ठीक आहे? तर आता हे व्यवस्थित मी मेन फॅब्रिक वरती ब्लाउज आहे तो स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला अस्तरच्या कडेकडेने व्यवस्थित बरोबरीने कट करून घ्यायचं असतं. अगदी सोपी पद्धत आहे माझी आणि भरपूर टिप्स मी पुढे सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी फिनिशिंगमध्ये, फिटिंगमध्ये ब्लाउज कसा स्टिच करायचा तुमच्या लक्षात येईल मैत्रिणींनो. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण अगदी व्यवस्थित हा ब्लाउज आहे तो एकदा बघितल्यानंतर समजणार आहे. एवढी सोपी पद्धत आहे. आपले सर्व मेन पार्ट आहेत ते अस्तरवरती लावून झालेले आहेत. इथे आता आपण कटोरीला उभा टक्स आणि आडवा टक्स कसा द्यायचा असतो ते बघूया. तर इथे या पद्धतीने मधोमध कटोरी आहे ती फोल्ड करायची आहे आणि आडवा टक्स दिलेला आहे मी 1.5 इंचाचा आणि उभा टक्स 2.5 इंचाचा दिलेला आहे. 1.25 इंचाचा टक्स घेतल्यानंतर कटोरी मोठी होत आहे असं एका ताईची कमेंट आलेली होती, त्याच्यामुळे मी इथे 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे मैत्रिणींनो. असं पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता, अगदी 1.25 इंचाचा फरक आहे, बाकी काही नाही. तरी पण बघा कटोरीचा पफ आपला किती सुंदर आलेला आहे. आणि इथे बघू शकता पुढच्या साईडला 1.25 इंच सोडलं आणि इकडे अर्धा इंच सोडलं तर बरोबर 5.25 इंचाची आपली कटोरी आहे ती स्टिच करून होणार आहे. ठीक आहे? तर आता दुसरी पण कटोरी आहे ती आपण सेम त्याच पद्धतीने तयार करून घेऊया. तर ती अशी मधोमध फोल्ड करायची आणि कटोरी जर तुमची 1.25 इंचावरती मोठी होत असेल तर तुम्ही आडवा टक्स 1.5 इंचावरती द्या. उभा टक्स मध्ये काही चेंजेस करू नका. 2.5 इंच घ्या किंवा 3 इंच घ्या, काहीच फरक पडत नाही. ज्या मैत्रिणींना टोक जास्त आवडत नाही त्यांनी 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. तर इथे मी डबल शिलाई मारून घेते. तर इथे बघू शकता अगदी सुंदर आपला कटोरीला पफ आलेला आहे आणि ते दोनही कटोऱ्या आहेत ते आपले अगदी परफेक्ट टक्स मारून तयार झालेले आहेत. ठीक आहे? तर परत एकदा मी मोजून दाखवते तुम्हाला दोन्ही पण कटोरीचं माप आपलं बरोबर 5.25 इंच येत आहे की नाही. तर परफेक्ट येत आहे, बघू शकता या पद्धतीने. तर आता आपण साइड पार्टला कटोरी आहे ती कशी जोडायची ते बघूया. तर समोरासमोर मी या पद्धतीने कटोरी ठेवून घेतली आणि आता हा साइड पार्ट तुम्ही त्याच्यावरती ठेवून असं वरच्या साईडने गोलाकार गोल गोल फिरवत कटोरी तुम्ही जोडून घेऊ शकता. तर ही एक पहिली पद्धत झाली आणि आता दुसरी पद्धत कोणती आहे मी तुम्हाला दुसरी कटोरी जोडताना दाखवते. ठीक आहे? त्या पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला तो साइड पार्ट त्याला जोडून घ्यायचा आहे आणि जोडताना कपडा अजिबात खेचायचा नाहीये आपल्याला, नाहीतर साइड पार्ट आहे तो वाढू शकतो मैत्रिणींनो. तर ते बघा किती उभारून आपली कटोरी आहे ती बसलेली आहे अगदी सुंदर फिनिशिंग मध्ये. ठीक आहे? ते व्यवस्थित तुम्हाला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. ज्या मैत्रिणीला कटोरी ब्लाउज स्टिच करताना भीती वाटते किंवा त्यांचा कटोरी पार्ट साइड पार्ट आहे तो जास्त होतो किंवा कटोरी कमी पडते, त्यांनी जर या पद्धतीने ब्लाउज स्टिच केला तर कुठेच त्यांच्या कटोरी ब्लाउजला प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे बघा किती सुंदर आपली इथे कटोरी जोडून झालेली आहे. तर इथे गळ्याचं व्यवस्थित मी एकसारखं इक्वल फिनिशिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता. तर या पद्धतीने आपली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट
जोडून तयार झालेली आहे बघू शकता. सेम त्याच पद्धतीने आता दुसरी कटोरी पण मी तुम्हाला कशी जोडायची ते दाखवते. तर ही दुसरी पद्धत आहे. गळ्याच्या साईडने आपल्याला आता कटोरी त्याच्यावरती साईड पार्ट वरती ठेवून आपल्याला जोडून घ्यायची असते आणि इथे पण बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे मैत्रिणींनो एकसारखं. आणि ही कटोरी बिलकुल खेचायची नाहीये जोडताना, एकदम हलक्या हाताने जोडायची आहे. तर इथे बघू शकता आपली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट जोडून झालेली आहे आणि पफ पण बघू शकता कटोरीला खूप सुंदर आलेला आहे. तर इथे दोन्ही साईडच्या कटोऱ्या मी कशी जोडायची असते हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ते गळ्याचं फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर आलेलं आहे. ठीक आहे. तर आता योगपट्टी कशी लावायची असते याची पण अगदी सोपी माझी पद्धत आहे. तर इथे बघा मेन फॅब्रिक आहे ते आपलं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे योगपट्टीचं बघू शकता. जी मोठी बाजू आहे आपली योगपट्टीचा शेप दिलेली ती गळ्याच्या साईडला ठेवायची आणि त्याच्यावरती सरळ बाजूवरती बघा आता मी अस्तर आहे ते ठेवलेलं आहे योगपट्टीचं बघू शकता. तर आता आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच आपण जेवढं मार्जिन घेतलेलं होतं शिलाई मार्जिन तेवढं बरोबर दाबत आपल्याला त्याच्यावरती टीप मारून घ्यायची असते. तर कटिंगच्या वेळेस जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं स्टिचिंगच्या वेळेस त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं असतं म्हणजे कुठेही ब्लाऊज आपला कमी जास्त होत नाही मैत्रिणींनो. ठीक आहे. तर आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आता योगपट्टीच्या बरोबरीने आपण कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या बरोबर. या पद्धतीने मी कट करून घेतलं. तर पुढे पण खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत मैत्रिणींनो ब्लाऊज फिटिंगच्या वेळेस. ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने फिटिंग कसा करायचा, तसेच गोट लावायची पद्धत पण खूप सोपी सांगितलेली आहे. तर इथे बघा योगपट्टी आपली दोन्ही साईडच्या या पद्धतीने मी रेडी करून घेतलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला योगपट्टी जोडायची कशी असते हे दाखवते. तर बघा या पद्धतीने योगपट्टी समोरासमोर ठेवायची आणि अशी फोल्ड करायची आहे आणि ते नखाच्या साहाय्याने प्रेस करून घेतलेली आहे. आणि आता योगपट्टी आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे बघू शकता ब्लाऊज वरती आणि नंतर मग आपल्याला टीप मारून घ्यायची असते. तर आता ही या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे. असा टोक आहे तो पुढे येतो बघू शकता योगपट्टीचा खालच्या साईडने आणि असं अर्धा इंचाचं मार्जिन सोडत आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि हा जो टक्स दिलेला होता तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आता आपण याच्यावरती अर्धा इंचाचं मार्जिन दाबत आपण टीप मारून घेऊया. बघा किती सुंदर आपली इथे योगपट्टी आहे ती अगदी फिनिशिंग मध्ये लागलेली आहे आणि समोरच्या साईडला एकदम सरळ आलेला आहे बघू शकता गळपट्टीच्या इथे. तर इथे मी अजून एक डबल शिलाई मारून घेते. या पद्धतीने योगपट्टी जर लावली तर तुमची आतल्या साईडने कुठेही शिलाई मार्जिन दिसत नाही मैत्रिणींनो, अगदी अनविजिबल आपली योगपट्टी लावून तयार होते. तर आता असं इक्वल आपल्याला फिनिशिंग मध्ये इथे कटिंग करून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने. तर बघा किती परफेक्ट सुंदर एकसारखी लागलेली आहे. तर आता बघा अशी गोल गोल फिरवत आपल्याला हा पार्ट आहे तो त्याच्यामध्ये बरोबर फिक्स करायचा असतो आणि या पद्धतीने एकावरती एक योगपट्टीवरती आता आपण ठेवून टीप मारून घ्यायची असते. आता बरोबर त्याच टिपेवरती आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडत आणि इथं योगपट्टीच्या इथं टीप आहे ती चांगली पॅक करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला फोल्ड करताना ती टीप निघत नाही. तर इथे या साईडला पण मी पॅक करून घेतली बघू शकता. तर आता आपण ही योगपट्टी आहे ती आता बघू शकता या पद्धतीने आपली झालेली आहे. सरळ करून घेऊया. तर जिथे जिथे समजून सांगायचं आहे तिथे मी व्हिडिओ स्लो केलेला आहे मैत्रिणींनो आणि जिथे आपल्याला लगेचच समजतं तिथे फास्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तिकडे लक्ष देऊ नका. अगदी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगणार आहे. तर आतल्या साईडने बघू शकता आपली योगपट्टी किती सुंदर लागलेली आहे, कुठेही धागे दोरे दिसत नाहीत. आणि आता सर्व फिनिशिंग मध्ये मी कटिंग करून घेतलेला आहे, एक्स्ट्राची योगपट्टी कट करून घेतली. तर बघू शकता कटोरीचा पफ किती सुंदर आलेला आहे आपल्या आणि एकदम सुंदर छातीमध्ये ही कटोरी ब्लाउज आहे तो बसतो आपला मैत्रिणींनो, बिलकुल चपटी होत नाही कटोरी. आता इथे गळ्याच्या साईडने आपण एक टीप मारून घेऊया म्हणजे आपले धागे दोरे निघणार नाहीत. कारण का हा कपडा आहे तो खूप पातळ होता मैत्रिणींनो, एकदम फिसकटत होता स्टिच करताना.
त्याच्यामुळे मी अगदी हळूवारपणे त्याला टिपा मारून घेतलेल्या आहेत व्यवस्थित, बघू शकता. इथे आपला हा एक पार्ट आहे तो मी तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट आहे तो आपण रेडी करणार आहोत. तर इथे बघा एकदम परफेक्ट आपलं 5.25 इंचाची कटोरी आहे ती स्टिच करून झाली आहे, बघू शकता. तर इथे मी तुम्हाला ब्लाउज वरती पण मोजून दाखवते. हा मापाचा ब्लाउज होता. तर याच्यावरती कटोरी किती आहे ती बघूया आता आपण. ही लूपपट्टी सोडून द्यायची आहे आणि तिथून कटोरीचं माप मोजलं तर बघा 5.25 इंच आलेला आहे. म्हणजे आपली बरोबर परफेक्ट 5.25 इंचाची इथे आपली कटोरी तयार झालेली आहे. तर इथे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता. सेम त्याच पद्धतीने योकपट्टी लावून घेतली. आणि आता इथे बघा हुक मी इथे कशी लावायची असते याची पण अगदी सोपी पद्धत सांगते. तर इथे 3.5 इंचाची मी लूकपट्टी घेत असते आणि हुकपट्टी 1.5 इंचाची घेत असते. तर अगोदर हुकपट्टी लावून घेऊया आपण. तर वरच्या साईडने या पद्धतीने हुकपट्टी ठेवायची आणि 1.5 इंचाची टीप मारत आता त्याला आपण स्टिच करून घेऊया. इथे खालच्या साईडने फोल्ड करायचं आहे, किंवा नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट या पद्धतीने फोल्ड करायचं नखाच्या साह्याने आणि नंतर मग डबल फोल्ड करताना फोल्ड करून घ्यायचं. या पद्धतीने डबल फोल्ड करून आतल्या साईडला ती संपूर्ण पट्टी आपल्याला घ्यायची असते आणि इथं अगदी बारीक टीप मारून घ्यायची आहे लॉक करून. या पद्धतीने व्यवस्थित मी शिलाई मारून घेते. बघू शकता अगदी फिनिशिंग मध्ये इथे आपली हुकपट्टी लावून तयार झालेली आहे आणि वरच्या साईडनं पण त्याचं फिनिशिंग बघू शकता तुम्ही. या पद्धतीने आता आपण लूकपट्टी कशी लावायची ते बघूया. तर लूकपट्टी आहे ती उलट बाजूने सरळ बाजूवरती घ्यायची असते मैत्रिणींनो. तर इथे बघा उलट बाजूवरून आता सुरुवात करायची आहे लावायला आणि नंतर ती डबल फोल्ड करून आपल्याला पुढच्या साईडला टर्न करून घ्यायची असते. इथे बघा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. इथे खालच्या साईडला मी फोल्ड केलेली आहे आणि आता ती वरच्या साईडला आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची असते. तिथे नखाच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करायचं आणि इथे खाली जिथे फोल्ड केलेलं आहे तिथे पण प्रेस करून घ्यायचं. आणि इथे बघा एकदा मी फोल्ड केलं आणि परत एकदा फोल्ड केलं आणि आता इथे 5 नंबरची टीप मारायची आहे आपल्याला. 1.5 इंचाचं अंतर सोडायचं आहे पण टीप मारताना, म्हणजे आपली हुक आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित ऍडजस्ट होतात. आणि ते या पद्धतीने गळा आहे तो मी कट करून घेतला वरती. तर अगदी सोप्या पद्धतीने आपली इथे लूकपट्टी पण लावून तयार झालेली आहे. तर इथून आपलं इथलं माप पण बघूया. तर बघा इथे पण परफेक्ट 5.25 इंच आलेला आहे. तर इथे दोन्ही पार्ट आपले तयार आहेत, बघू शकता. हुक लूकपट्टी लावून आणि गळ्याचं फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर आलेलं आहे. आणि इथे तुम्हाला दाखवते कुठे थोडंसं खालीवरती गळा जर होत असेल तर हा चेक करायचा आहे. अगोदर खालच्या साईडने चेक करत यायचं आणि वरती जर थोडंसं इकडे तिकडे होत असेल गळा आपला जास्त एक्स्ट्राचा तर तो या पद्धतीने कट करून घ्यायचा. तर बघा मी इक्वल इथे गळ्याचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे. इथे फ्रंट पार्ट आपला अगदी फिनिशिंग मध्ये मी तुम्हाला कसा स्टिच करायचा हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर इथे बघा शोल्डर पासून इथपर्यंत आपण जे शिलाई मार्जिन घेतलेलं होतं ते बरोबर परफेक्ट आलेलं आहे की नाही ते बघितलं तर 10.5 इंच आहे, बघू शकता. वरती अर्धा इंच शोल्डरचं सोडलं तर परफेक्ट 10.5 इंच येत आहे. तर हे सर्व मापे बघायचे असतात मैत्रिणींनो आपल्याला ब्लाउज स्टिच करताना. मापाचा ब्लाउज घ्यायचा आणि चेक करायचा आहे कुठे कमी जास्त होत नाही ना. ते हुक लूकपट्टी पण नेहमी बघायची मैत्रिणींनो किती आहे ती. तर बरोबर येत आहे, बघू शकता. इथे गोट जर लावला तर परफेक्ट येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला अगदी फिनिशिंग मध्ये फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता आपण त्याला गळपट्टी कशी लावायची ते बघूया गळ्याच्या साईडने. तर इथे मी पट्ट्या काढलेल्या होत्या, बघू शकता, कटिंगच्या वेळेस 1.5 इंचाच्या. तर या पद्धतीने मी एकावरती एक ठेवून अशी क्रॉसमध्ये टीप मारून घेतली आणि अशी आपली ही पट्टी आहे ती तयार झालेली आहे गळपट्टी. तर ती आता गोट कसा करायचा ते मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगते. तर इथे बघा सरळ बाजूवरती आपल्याला 1.5 इंचाची टीप मारत यायची आहे आणि ते गोलाकार शेप आहे तिथे थोडंसं खेचून घ्यायचं, म्हणजे आपलं तिथं गोट आहे तो लूज पडत नाही. आणि नखाच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे आणि नंतर मग आतल्या साईडने डबल फोल्ड करायचं आणि अर्धा इंचाची पट्टी बाहेरच्या साईडला राहिली पाहिजे सरळ बाजूकडे, बघू शकता, फोल्ड केल्यानंतर. आणि गोटचा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे मैत्रिणींनो.
तुम्हाला जर सर्व या व्हिडिओमध्ये जर डिटेलमध्ये सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर स्पेशल व्हिडिओ टाकलेले असतात, गोट कसा लावायचा, फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा, बाही कशी लावायची, हे सर्व सेपरेट व्हिडिओ आहेत. तुम्ही फक्त चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करत चला, तुम्हाला सर्व व्हिडिओ भेटतील अगदी स्टेप बाय स्टेप. याच्यामध्ये काही समजलं नसेल तर ठीक आहे. तर बघा अर्धा इंचाचं वरती मार्जिन सोडलेलं होतं. आता ते जेवढा तुम्हाला गोट हवा आहे तेवढा तुम्ही आता इथे असा आतल्या बोटाच्या सहाय्याने फोल्ड करत आतमध्ये लावायचा आहे. तर इथे दुसरी टिप सांगते, अशी जेवढा छोटा गोट पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यावरती आधी सिंपल टिप मारून घ्यायची, म्हणजे जसं फोल्ड करत जाईल तसं त्या टिपवरती आपला गोट आहे तो इझिली फोल्ड होतो. ठीक आहे, ही एक महत्त्वाची टिप्स आहे, तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली नसेल. तर इथे बघा मी टिप मारून घेतली आणि आता दोन्ही बोटाच्या सहाय्याने आतल्या साईडला गोल गोल पिळू घालत आपल्याला हा गोट आहे तो सुंदर मारून घ्यायचा आहे. या पद्धतीने अगदी इझिली टिप मारल्यामुळे आपला गोट आहे तो फोल्ड होतो मैत्रिणींनो, बिलकुल चपटा होत नाही. जर बऱ्याच मैत्रिणींना गोट मारता येत नाही, तर ही जर पद्धत वापरली तर त्यांना अगदी सुंदर गोट टाकता येणार आहे आपल्या ब्लाउजला, बघू शकता, आणि तोही अगदी फिनिशिंगमध्ये. तर बघा आपला गोट आहे तो इथे मी तुम्हाला लावून दाखवलेला आहे, अगदी सुंदर बसलेला आहे, बघू शकता. तर सेम त्याच पद्धतीने दुसरा पण गोट मी लावून घेतला आणि दोन्ही पार्ट आपले या पद्धतीने आता रेडी झालेले आहेत फ्रंट पार्टचे, बघू शकता. आता आपण बॅक पार्ट कसा स्टिच करायचा ते बघूया. तर बॅक पार्टची पण अगदी सोपी पद्धत आहे. इथे मी बघू शकता आता पाठीमागचा गळा आहे तो मी इथे डार्क करून घेतला आणि दुसऱ्या साईडला तो छापून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि आता सरळ बाजूवरती हा बॅक पार्ट ठेवायचा आहे, कारण की हा कपडा आहे तो फार फिसकटत होता, त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला मी गोट केलेला नाही मैत्रिणींनो. नुसतं याला सरळ बाजूवरती ठेवून टीप मारून आतल्या साईडला आपण तो टर्न करून घेणार आहोत. तर इथे बघा केलेल्या मार्किंग वरती आता मी त्याच्यावरती टीप मारून घेतली आणि असं 5 इंचाचं अंतर सोडून आता आतल्या साईडने आपण कट करून घ्यायचा असतो. इथे व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण की याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये, फक्त टर्न करून घेतलेला आहे. आणि ते कट्स मारून घ्यायचे आहेत गोलगळ्याच्या कडेने, म्हणजे अस्तर आहे ते आपलं अगदी फिनिशिंग मध्ये आतल्या साईडला फोल्ड केलं जातं. आणि दुसरी टीप म्हणजे डायरेक्ट मी असं तुम्ही टीप मारून घ्यायची नाही, कारण की बऱ्याच वेळा अस्तर आहे ते बाहेरच्या साईडला येतं. तर काय करायचं आहे, शिलाई मार्जिन या अस्तरच्या साईडला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अस्तरच्या बाजूला शिलाई मार्जिन आलं पाहिजे आणि त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे, म्हणजे प्रॉपर आपलं अस्तर आहे ते आतल्या साईडला फिनिशिंग मध्ये टर्न होतं. तर बघा आता अगदी इझिली आपलं अस्तर आहे ते आतल्या साईडला गेलेलं आहे, कुठेही बाहेरच्या साईडला दिसत नाही. आणि आता दाब शिलाई द्यायला आपल्याला सोपं जातं, कुठेही गुढी वगैरे येत नाही आपल्या ब्लाउजला. तर इथे मी दाब शिलाई देऊन घेते. तर ही शिलाई तुम्ही मोठी पण टाकू शकता, तुम्ही ब्लाउज प्रेस केल्यानंतर ही शिलाई काढू शकता. आणि जर तुम्हाला अशी शिलाई ठेवायची असेल तर तुम्ही छोटी शिलाई देऊ शकता. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही हा ब्लाउज आहे तो टीप आहे ती मारू शकता, बघू शकता या पद्धतीने. तर गोल गळ्याला आपली आता इथे शिलाई मारून झालेली आहे. आता अस्तरच्या कडेने आपण टीप मारून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला त्याच्या कडेने कट करता येईल. इथे बघा आता मी मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या कडेने आता कट करून घेते. तर भरपूर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती अजून पुढे पाहायला मिळणार आहेत मैत्रिणींनो. जसे ब्लाउज स्टिच करायला येतील तसे तुमच्याशी सर्व व्हिडिओ मी शेअर करत असते, जेणेकरून तुम्हाला कुठेच ब्लाउज शिवताना अडचणी येणार नाहीत. तर इथे बघा टक्स टाकताना काय करायचं आहे, मधोमध शोल्डरच्या मधोमध फोल्ड करायचा ब्लाउज आणि इथे बघा अर्धा इंचाचं मार्जिन सोडत या पद्धतीने टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी टक्स आहे तो थोडासा मोठा घेतलेला आहे, कारण की छोटं माप आहे आणि पाठीमागच्या साईडला ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट बसतो याने. ठीक आहे, तर इथे दोन्ही टक्स मी मोजले आणि नंतर मार्किंग करून तो टक्स मारून घेतला आणि व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा टक्स दिल्यामुळे कपडा आहे तो थोडासा खालच्या साईडला आलेला आहे, तर तो मी असा अर्धा इंच तिरका कट करून घेतला बघा. नाहीतर मग काय होतं, ब्लाउज फिटिंग केल्यानंतर फिटिंगच्या इथे कपडा आहे तो आपला
बाहेरच्या साईडला येतो, त्याच्यामुळे हे नेहमी आठवणीने कट करायचं. आणि हे आता बघू शकता मी 2 इंचाची कमरपट्टी कट केलेली होती, ती या पद्धतीने 1/2 इंचावरती सरळ बाजूवरती टीप मारून घेतलेली आहे. आणि ती आतल्या साईडला आता सिंपल डबल फोल्ड करून घ्यायची असते. ब्लाउज स्टिच करताना बरोबर माप आपलं परफेक्ट बसलेलं आहे की नाही हे चेक करत राहायचं आणि त्या पद्धतीने ब्लाउज स्टिच करायचा, म्हणजे आपलं कुठेही ब्लाउज आहे तो कमी जास्त होत नाही. स्टिच करायच्या अगोदर चेक करायचं आपण बरोबर शिलाई मार्जिन दाबलेलं आहे की नाही तेवढं. ठीक आहे. तर ते फ्रंट बॅक पार्ट आपला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे, बघू शकता. अगदी फिनिशिंगमध्ये कमरपट्टी पण लावून झालेली आहे, टक्स पण मारलेले आहेत. तर आता हा फ्रंट पार्ट चेक करायचा आपला बरोबर बॅक पार्टला बरोबर येत आहे की नाही. तर इथे कुठे बॅक पार्ट जास्त किंवा कमी होत असेल तर तो ॲडजस्ट करता येतो आपल्याला. म्हणजे तर इथे बघा मुंड्याच्या इथे मी व्यवस्थित लावलं आणि शोल्डरच्या इथे हा फ्रंट पीस लावून घेतला, तर अगदी थोडंसं 1/2 इंचाचं एक्स्ट्राचा येत होता बॅक पार्ट, तर तो मी इथे कट करून घेते. व्यवस्थित लावून बघायचं आहे. तर ते गळ्याच्या साईडने मी कट करून घेतलेला आहे, बघू शकता. तर आता चेक करून बघितलं तर एकदम परफेक्ट येत आहे. तर इकडे पण सेम त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेतलं. तर आता दोन्ही पार्ट ठेवून मी ब्लाऊज चेक केला मुंड्याच्या इथे आणि उंचीमध्ये. इथे दोन्ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपले एकदम बरोबर कटिंग करून झालेले आहेत. आता आपण स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघूया. तर इथे फोल्ड आहे तो मी कट करून घेतला आणि सरळ बाजूवरती या पद्धतीने स्लीव्स ठेवायचे आहे आपल्याला. आणि मुंडे आहेत ते आपले क्रॉस आलेले पाहिजेत, पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा. तर ते बघा मी व्यवस्थित पिनअप करून घेते. तर बरेच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींचं काय होतं, बाही आहे ती एकाच साईडची दोन्ही बाजूने तयार होते. तर इथे बघा असं क्रॉसमध्ये आपलं मुंड्याचं मार्किंग यायला हवं. आणि ते अर्धा इंच आपण जेवढं शिलाई मार्जिन दाबलेलं आहे घेतलेलं आहे तेवढं शिलाई मार्जिन आपल्याला दाबत टिप मारून घ्यायची आहे. तर इथे बघा दुसऱ्या साईडला पण अर्धा इंचाचं मी शिलाई मार्जिन दाबत टिप मारून घेते. या पद्धतीने जर बाही तुम्ही स्टिच केली तर कधीच तुमची बाही आहे ती एकसारखी कट होणार नाही. तर पुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते कशा पद्धतीने आपल्या बाहीचं फिनिशिंग करायचं. तर इथे बघा नखाच्या साहाय्याने असं प्रेस करायचं आणि आतल्या साईडला अस्तर टर्न करून घ्यायचं आणि आता त्याच्या वरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची असते. अगदी कमीत कमी वेळेत मैत्रिणींनो अगदी फिनिशिंग मध्ये आपला इथे ब्लाउज आहे तो प्रॉपर स्टिच करून तयार होतो. तर छोट्या छोट्या या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कुठेच तुमच्या ब्लाउजला प्रॉब्लेम येणार नाही किंवा घोळ वगैरे येणार नाही बाहीच्या इथे. बाही जोडताना पण कशी जोडायची असते हे मी पुढे सांगितलेलं आहे. तर इथे बघा अस्तरवरती आता आपण टीप मारून घेऊया आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक अस्तरच्या कडेकडेने कट करून घेऊया. आता एक बाही मी तुम्हाला कशी स्टिच करायची दाखवली, सेम त्याच पद्धतीने मी दुसरी बाही पण इथे तयार करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपल्या बाहीचं फिनिशिंग झालेलं आहे, बघू शकता. खूप सुंदर आपली इथे बाही आहे ती तयार झालेली आहे अगदी फिनिशिंग मध्ये. आता दुसरी पण बाही सेम त्याच पद्धतीने मी स्टिच करून घेतलेली आहे आणि ते दोन्ही स्लीव्स बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत. अजिबात एकसारखे इथे मुंडे आहेत ते आपले झालेले नाहीत, बघू शकता. इथे क्रॉस मध्ये दोन्ही साईडला आपले आलेले आहे, म्हणजे परफेक्ट बाही आपली झालेली आहे. आणि अशी फोल्ड केल्यानंतर दोन्ही हाताच्या बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता. असे समोरासमोर ठेवलं तर या पद्धतीने यायला हवेत. ठीक आहे. तर आता आपण शोल्डरला शोल्डर व्यवस्थित लावत ब्लाउज आहे तो वरती शोल्डरच्या इथे स्टिच करून घेऊया. इथे मी पिनअप करून घेते अगोदर आणि शोल्डर वरती टिप मारून घेऊया. तर अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि टिप मारून घ्यायची. गळ्याच्या साईडने थोडंसं तिरकं घ्यायचं, म्हणजे आपला ब्लाउज आहे तो गळ्यातून उतरत नाही मैत्रिणींनो. तर इथे बाही जोडतो आपण तिथे व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे टिप, आणि इथे गळ्याच्या इथे पण टिप लॉक करायची, म्हणजे ब्लाउज घातल्यानंतर तिथे ब्लाउज शिलाई आहे ती निघत नाही, बघू शकता या पद्धतीने. तर इथे डबल शिलाई मारून घेतलेली आहे. ते शोल्डरला आपण व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. आता मी शोल्डर सरळ करून दाखवते तुम्हाला, बघू शकता एकदम फिनिशिंग मध्ये
आपल्या इथे शोल्डर स्टिच करून झालेला आहे आणि बाही जोडायच्या अगोदर आपल्याला मुंड्याचा आकार आहे तो इथे शोल्डरच्या इथे बरोबर एकसारखा कट करून घ्यायचा असतो. तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो. बघू शकता असं सरळ मार्किंग करायचं आणि कट करून घ्यायचं. तर ही बाही घेतलेली आहे मी आणि मध्यावरती ती कट करून घेतली आणि अशी अगोदर गोल गोल फिरवत मध्यातून मी चेक करून घेतली. तर ही बाही आहे ती अर्धा इंचाची एक्स्ट्रा झाली तरी काहीच हरकत नाहीये मैत्रिणींनो, ती नंतर कट करायची आपण. पण इथे बाही तुमची कधीच कमी पडणार नाही. त्याच मैत्रिणींचं काय होतं बाही कमी पडते आणि नंतर मग जॉईंट द्यावा लागतो. तर माझ्या बाही कटिंगमध्ये तुमची बाही कधीच कमी पडणार नाही जर या पद्धतीने तुम्ही मध्यातून बाही लावायची आहे नेहमी. तर इथे बघू शकता मी मध्यातून बाही जोडत जोडत फ्रंट पार्टला या पद्धतीने स्टिच करून घेते अगोदर आणि इथे पण बरोबर एकसारखंच अर्धा इंचाचंच शिलाई मार्जिन आपलं दाबलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आता दुसऱ्या साईडला मी ती जोडून दाखवते. तर मी इथं काय केलं बाही अगोदर मध्यातून जोडून बघितली तर अर्धा इंचाची आपली थोडीशी जास्त होत होती बाही तर मी ती कट केली आणि परत मध्यातून बाही जोडायला सुरुवात केलेली आहे आणि आता बॅक पार्टला ती जोडून घेतली बघू शकता. तर इथे बघा आपली परफेक्ट बाही जोडून झालेली आहे या पद्धतीने. तर सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची पण बाही आहे ती मी जोडून घेते. तिथे दोन्ही स्लीव्ज मी जोडून घेतलेले आहेत. तर आता आपण ब्लाउज फिटिंग कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. तर स्लीव्ह जोडताना नक्की या टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची स्लीव्ज आहे ती मध्ये कधीच तुम्हाला घोळ येणार नाही. आणि ते शोल्डरच्या इथे असा कट मारायचा आहे म्हणजे ब्लाउज खेचल्यासारखा होत नाही आपल्याला. तर इथे मी बॅक पार्ट मधोमध फोल्ड करून घेतला आणि त्याचा मध्य काढून घेतला. इथे अशी एक नॉर्मल रेष ओढलेली आहे अगदी फेंट आणि त्याच्यावरती ही आपली हुकपट्टी ठेवायची आहे आणि लूकपट्टी त्याच्या पुढे आली पाहिजे या पद्धतीने ठेवायची कारण की ती एक्स्ट्राची असते मैत्रिणींनो. लूकपट्टी थोडीशी पुढे घ्यायची आहे त्या रेषेपासून आणि ते व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं. हुकपट्टी त्याच्यावरती ओव्हरलॅप करून घ्यायची एकावर एक आणि ते मुंड्याच्या इथे मुंड्याचे दोन्ही पॉइंट जोडत आपल्याला सर्व पिनअप करून घ्यायचे आहेत व्यवस्थित म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं जातं. तर इथे सर्व बाजूने मी पिनअप करून घेते. मुंड्याच्या इथे व्यवस्थित मुंडा बरोबर आपल्याला समोरासमोर ठेवून पिनअप करून घ्यायचा आहे आणि कमरेला पण इथे मी पिना लावून घेतल्या. आता आपण मापे टाकून घेऊया. तर इथे 34 साईजचा ब्लाउज आहे मैत्रिणींनो आणि 15 इंचाची कंबर आहे. तर इथे हुक पट्टीच्या साईडने मी 8.5 इंचावरती त्याचा चौथा भाग टाकला आणि तिथे एक खूण करून घेतली आणि ते कमरेचं 7.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इकडे 9.5 इंचावरती करायचं आहे. इकडे 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आणि इथून चेक करायचं नंतर 17.5 इंच बरोबर येत आहे की नाही. तर परफेक्ट येत आहे बघू शकता आणि ते खालच्या साईडला 7.5 इंच घेतलेलं होतं तर तिथे 8.5 इंच घ्यायचं आणि दोन्ही बघू शकता आपलं खालच्या साईडचं 15 इंचाची कंबर आलेली आहे आणि ते दंडघेर आहे 6 इंच. तर त्याचं पण मी मार्किंग करून घेतलं आणि आता फिटिंगची शिलाई आहे ती आपण आखून घेऊया. तर स्लीव्ज व्यवस्थित आपल्याला एकावरती एक ठेवून फिटिंगची रेषा देऊन घ्यायची आहे. तर या साईडला पण दंडघेराचं मार्किंग करून घेतलं. तर बऱ्याच ब्लाऊजमध्ये काय होतं कमरेचं माप आहे ते कमी असतं, छातीचं माप आहे ते पण कमी असतं आणि दंडघेरा आहे तो जास्त असतो. तर त्यावेळेस थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं आपलं हे मार्किंग. तर ते आपण व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा कंबरेचं माप पण छोटं आहे आणि छातीचं माप पण छोटं आहे आणि दंडघेर आहे 6 इंच. तर ते थोडंसं आपलं इथे व्यवस्थित ऍडजस्ट करत मी टीप मारून घेतली. जरी क्रॉसमध्ये आलं तरी फिटिंग व्यवस्थित करायचं आहे म्हणजे ब्लाऊजला कुठे घोळ आणि चुन्या वगैरे येत नाहीत. तर ते शिलाई मार्जिन खालच्या साईडने व्यवस्थित चेक करायचं आणि ते 2 ते 3 टिपा आहेत ते मी मारून घेतलेल्या आहेत शिलाई मार्जिनच्या. इथे प्रत्येकाची फिटिंगची पद्धत वेगळी असते मैत्रिणींनो. तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटेल तशी त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. ठीक आहे. तर इथे दंडघेर मी चेक करत परत एकदा स्लीव्ज व्यवस्थित जुळवून घेतली आणि इथे टीप मारून घेऊया. तुम्ही आतून बाहेरून फिटिंग करत असाल तर ती पण पद्धत तुम्ही वापरू शकता.
तर मी इथे अशीच याच पद्धतीने फिटिंग करते ब्लाऊज. ठीक आहे. तर इथे 2 ते 3 शिलाई मी इथे मारून घेतलेल्या आहेत फिटिंगच्या आणि एक्स्ट्राचं फिटिंग आहे ते कट करून घेतलं. ते तशी डबल फिटिंग केली तर ब्लाऊज आतल्या साईडने खूप जाड होतो, त्याच्यामुळे मी या पद्धतीने फिटिंग करते. तर बघा दोन्ही पॉइंट आपले काकीच्या इथले बरोबर इक्वल आलेले आहेत आणि अगदी सुंदर फिनिशिंगमध्ये आपला इथे ब्लाऊज आहे तो स्टिच करून मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर कशी वाटली माझी ब्लाऊजची पद्धत नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून पहा. अगदी परफेक्ट बसतो घातल्यानंतर. स्टिच करून बघत चला आणि नंतर मग मला कमेंट करा. अगदी बाहीची पद्धत पण सोपी आहे आणि कटोरी ब्लाऊज पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे कटिंग आणि स्टिचिंग कसा करायचा. ब्लाऊजवरून मापे घेण्यापासून पेपर कटिंग करणं, तसेच ब्लाऊज अस्तरवरती सर्व पार्ट ब्लाऊजचे कसे ठेवायचे आणि ते सर्व सांगितलेलं आहे. तर आता हा ब्लाऊज परफेक्ट झालेला आहे का नाही हे चेक कसं करायचं ते मी तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून दाखवते. तर इथे बघा लूपपट्टीपासून लूपपट्टीला हा ब्लाऊज असा व्यवस्थित आपल्याला जोडत चेक करून घ्यायचा आहे आपला तयार झालेला ब्लाऊज बरोबर आहे की नाही. तर इथे मापाच्या ब्लाऊजला मी लावून बघितला तर बघा एकदम परफेक्ट आलेला आहे बघू शकता. आणि जर तुमचा अर्धा इंच 1 इंच जास्त झाला, समजा 1 इंच जास्त झाला तर दोन्ही साईडला अर्धा इंचाची टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तर इथे आपला एकदम परफेक्ट झालेला आहे ब्लाऊज. हा बॅक पार्ट आहे आपला आणि इथे हा फ्रंट पार्ट आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.